आज मी तुम्हाला 1 किलो मिरचीचा मसाला बनवलेला आहे तो दाखवणार आहे। तर अशा पद्धतीत बघा हा मसाला बनवलेला आहे। मी सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। ए टू झेड मसाले कसे बनवायचे, गरम मसाले कसे बनवायचे, सगळे मसाले मी अपलोड केलेले आहेत। आता इथे काय आहे माहिती आहे का, खूप लोकांची कामं चालू आहेत, त्यामुळे मिरच्या वाळवणं, सुकवणं, भाजणं खूप असा आवाज येतो, त्यामुळे हे दाखवत नाही मी। पण तुम्हाला ह्याचं प्रमाण व्यवस्थित मी सांगेन। हे एकदम मस्त असा बघा कलर आलेला आहे आणि हे मसाले चवीला पण खूप छान होतात। माझे कुठले पण बघा बनवलेले खूप चविष्ट असे मसाले असतात। तुम्हाला जर आवडत असतील तर जरूर बनवा। तर हा 1 किलो मिरचीचा मसाला आहे। तर हा ना वजनी पूर्ण आता हा फक्त बारीक केलेला मसाला आहे। तर हा मसाला 2 किलो भरलेला आहे, बरोबर, थोडासा कमी आहे पण 2 किलो हा मसाला आहे। तर कधी पण खूप लोकांच्या अशा कमेंट येतात की आम्ही मसाला बनवतो तर त्याचा असा लाल कलर वगैरे येत नाही। तर त्यासाठी काय असतं माहिती आहे का, काश्मीरी मिरची आणि बेगडी मिरची हे वापरणं गरजेचं असतं। आणि मिरचीचं तुम्हाला एक सांगते, मिरची आणल्यावरनं देठं काढल्यावरनं सुकवायची। तर काय करतात माहिती आहे का, उन्हात दिवसभर मिरची सुकत राहते, मग मिरचीचा कलर उडून जातो वरचा जो असतो ना। काय करायचं असतं माहिती आहे का, मिरची सुकत घातली की नाही तिला 1-2 वेळा हात मारायचा आणि नंतर आपली जरा वाटते ना आपल्याला मिरची जरा कडक झालेली आहे, तर त्याच्यावर एखादा कॉटनचा कपडा किंवा साडी अशी वरनं खालनं अशी टाकून तिला थोडा वेळ झाकून 1-2-3 तास मिरची सुकवायची। जास्त पण अशी सुकवायची नाही। जर ओली असेल तर मग तुम्ही चांगली सुकवा। 2-2, 3-3 दिवस कधी मिरची सुकत घालायची नाही, कारण की गावच्या वस्तीला ऊन पण खूप असतं ना, असं कडक ऊन असतं एकदम। त्या कडक उन्हामध्ये मग तिचा कलर उडून जातो, मग ती मिरची तशीच होते। दुसरी गोष्ट अजून एक सांगते, काय करतात माहिती आहे का, देठा सकट मिरची कुठून आणतात। देठामध्ये पण चव असते, पण काय होतं मग कलर कमी होतो त्याचा। तर शक्यतो देठं काढायचा प्रयत्न करा तुम्ही, त्यामुळं काय होतं मसाला आपला जी मिरची पावडर आपण जे मसाला बनवला आहे ना, हा थोडासा कलरला पांढरा होतो। आणि हे देठं काढून मिरची 1 किलो आहे आणि त्याचं हे प्रमाण आहे। तर किती छान झालेला आहे बघा मसाला। ह्यामध्ये तुम्हाला तर एक सांगते, ह्याच्यामध्ये आपल्याला मी हा जो मसाला बनवला आहे ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकार मी लिहून देईन खाली की कसे बनवले पाहिजे। ज्याला तिखटच नको आहे आणि मसाल्याची चव छान पाहिजे तर त्यासाठी पण मी लिहून दिलं जाईल। मग तुम्ही दोन्ही पद्धतीनं पण बनवू शकता। मिरची कशी भाजायची, गरम मसाले कसे भाजायचे, किती भाजले पाहिजे, हे सगळं मी लिहून दिलेलं आहे। आता लोकांचा खूप जणांचा असा प्रश्न असतो की कांदा लसूण किती घातला पाहिजे, तर मी ते पण दाखवलेलं आहे। अशी मिरची पावडर मसाला दाखवून कालवून पण दाखवलेला आहे वेगळ्या पद्धतीनं। तर ते कसे वेगळे पद्धत म्हणजे कांदा भाजून, लसूण खोबरं भाजून असं केलेलं। तर ह्याच्यातलं मी काय करते माहिती आहे का, 6 महिन्यासाठी फक्त कालावते। कारण काय होतं, कांदा लसूण घातल्यावर गरमीची वस्ती आहे, मुंबईची वस्ती, वास येतो, खराब होतो। आणि कधी पण मसाला जेव्हा बनवतो ना तर असा मोकळा बनवायचा, जास्त असा चिकट बनवायचा नाही। तुम्ही कोणता पण मसाला जास्त चिकट बनवला का नाही की त्याचा नंतर वास येतोच, त्यासाठी तसा बनवायचा नाही। तर मग 1 किलोसाठी जर तुम्हाला बनवायचे तर त्यासाठी बघा 1 किलो कांदा, 250 ग्रॅम खोबरं, 250 ग्रॅम लसूण, तुम्ही जर आलं वापरताय तर 100 ग्रॅम आलं वापरू शकता, 50 ग्रॅम कोथिंबीर। पण हे लक्षात ठेवा, कोथिंबीर आलं स्वच्छ धुवून त्याची साल काढून पुसून पातळ कापून 1-2 तास 3 तास उन्हात ठेवून नंतर तुम्ही बारीक करून ह्याच्यामध्ये मिसळू शकता। तर तशा पद्धतीनं तर हा मी मसाला निरोळा बनवलेला आहे। जे आपलं पहिलं घर तिथं निरोळा आहे तिथून मी बनवते, खूप छान बनवतात। जर तुम्हाला हा मसाला जर बनवायचा असेल ना तर ती लोक बनवून सुद्धा मसाला देतात। आणि जर तुम्हाला आवडला नाही ना तर तो मसाला ते रिटर्न पण घेतात। जर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जर बनवायचं असेल ना तर ते पण मसाला तो बनवून देतात। आता ही गोष्ट मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगते की मला कमेंट असे तर तुम्ही कुठून बनवता, कुठल्या ह्याच्यातून बनवता ते आम्हाला सांगत जा, म्हणजे आम्हाला हेल्प होईल। जर तुम्ही नवी मुंबईमध्ये कुठं राहताय तर तुम्ही तिथं बनवू शकता। फोनवर जर तुम्ही त्यांना सांगितलं तर ते बनवून देतात। तुम्हाला कशा पद्धतीचं पाहिजे ते सगळं बनवतात। मसाले जो हवा आहे तो बनवतात। तुम्ही लिहून दिलं तरी तुम्हाला त्याची किंमत सांगतात। व्यवस्थित तुम्ही लिहून दिलं तर जर नाही आवडला तर ते रिटर्नसुद्धा माघारी मसाला घेतात। बनवायची किंमत आणि कुरिअर चार्ज ते घेतात, ते दोन्ही पण मसाल्याची जी प्राईज आहे तीच घेतात, एक्स्ट्रा काही घेत नाहीत। मसाले एकदम 1 नंबर बनवले जातात त्यांच्याकडं। हे बघा आहे, हे नेरुळा दुकान आहे त्यांचं, एक चेंबूरला पण दुकान, आणि खूप वर्षापासून मी ह्यांच्याकडं बनवते आणि ह्यांच्याकडे सगळे मसाले असतात। हा बघा काश्मीरी मिरची पावडर आहे ह्याच्यामध्ये, आपला हा घाटी मसाला, हळद पावडर, फिश मसाला, धने पावडर, ह्यांची कुठलीही मसाले खराब होत नाही।
काळा मसाला, जिरे पावडर, हा बघा हा एक मसाला आहे जो भाजीला वापरतात, चिकनला वापरतात तो मसाला आहे हा. गरम मसाला, हा भाताचा मसाला आहे. हा बघा आपला मिसळ मसाला आहे आणि हा पण काळाचा मसाला आहे. आता ही व्हिडिओ तुम्ही म्हणाल तुम्ही हे दाखवता हे प्रमोशन, बिलकुल नाही. तुम्ही फोनवर विचारलं तरी चालेल, प्रमोशन व्हिडिओ नाही. मी शक्यतो जास्त करून प्रमोशन व्हिडिओ वगैरे करत नाही, कारण की मला ना जास्त अशा कुठल्या गोष्टी बोलता येत नाहीत. त्यामुळे मी जे आहे ते मी क्लिअर भाषेत सांगत असते. तर ह्या मसाल्यामध्ये मी तुम्हाला 2 प्रकार मी खाली लिहून देईन, तुम्ही त्याप्रमाणे बनवा, मस्त होतात. आणि मिसळायची कसे, एवढे 2 किलोसाठी तुम्ही मिसळायचं असेल तरी मला कमेंट करा, ती पण मी सांगेन. 1 किलोसाठी तुम्ही कांदा लसूण किती घालायचं ती कमेंट करा, ती पण मी सांगेन. तुम्हाला बनवायचं असेल तर ह्याच्यामध्ये फोन नंबर वगैरे मी खाली लिहून देते. तुम्ही त्यांना उगाच फोन करू नका, जर तुम्हाला नसेल बनवायचं तर करू नका. तुम्ही खूप कमेंट करता म्हणून मी तुम्हाला हे सांगते. बनवायचं असेल तर जरूर त्यांना कमेंट करा तुम्ही, ते तुम्हाला बनवून ह्यात कांदा लसूण घालून सगळं करून व्यवस्थित मसाला तुम्हाला बनवून देतात. पार्सल पण करतील, तुम्ही तिथं जाऊनसुद्धा स्वतः घेऊ शकता. ही मी जे सांगितलेल्या गोष्टी जर आवडल्या असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.